बाहेर काय लागलं आपण अरे थांब ना जरा जन्म टेप करायची होती तिला. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आता वाजलेत दुपारचे 1 वाजलेत बरं का. आणि आता मला हे का थोडी थोडी तिकडं बोर चालू आहे बरं का. आणि सकाळ धरून इथं चालू आहे. काय आणला आणि बरं का काय झालंय तुम्हाला दाखवा. सकाळी मी गुरं पाणी पाजायला आलतो आणि ही वगैरे इतकी पळाली की मी इथंच बांधून ठेवली बरं का. हिला दुसरी नेलंच नाही. आणि हिने काय केले तुम्हाला दाखवा. हे इथं पाणी साचलेलं आहे गाईज. हे काही इथं खडं नव्हतं, मी इथं बांधित होतं. एवढं घासारलोय मी, इतकं इथं पडलोय. इथं कसला रामदाळा झाला. मला डबल आंघोळ करावं लागली हिच्या पायी. हिने सकाळी इतकं पाडीले डोंगाला, इतका मुका मारा लागला. आता तुम्हाला कसं सांगू मी इथं कसलं तुडीलंय. आणि आता अजून एक गोष्ट बर का, यांनी तिथं इतका राडा केलाय जर का गोठ्यावर. हे बघा म्हैस तिथं जागेवर ठेवलेलं बरं का. ही इकडे बांधलेलं आहे गाईस. आणि आता 1 वाजल्यानं आम्ही सकाळ धरून गोरायला पाणीच नाही पाजलं. कारण सकाळ धरून बुरबुर चालू आहे. आताच थोडस उघडले नाही तर लय बुरबुर चालू होती गाईस. आणि म्हैस सोड कुठं बांधायची, तिथं कुठं जागा हाय गाईस. तिकडं माग बघ अजून ती नीट करायचं राहिलेलं आहे. आणि आताच तिला कुठं सोडायची. तिने बघा गाईस कसा पाऊस राडा केलाय. हे बघा पाऊस काळात असलेच असते कुठं जागा इथं सोडव मग तिथं इथं बांधायची म्हणतोय मग गाईस. आता हे नीट करावं लागेल. काय ते सगळे पहिले टाकायचे. आणि हे मोठं आहे का, हे तिथं आड टाकलं का म्हणजे कसं तिथं 2 तर राहते ना वगारी. आणि याला हे लाकडाला एक बांधायची वगार. म्हणजे इकडे राहत जायचे. हे गावात लय वाढायचं नाही तिथं काही सापण त्याचं बेव असतंय. ह्या इकडं पोळीन ते आहेत ना, त्याच्यामुळं मग इथं बांधले का कसं बरं म्हणून. पाणी तरी मांडलं मग आधी. आता काहीच या का हे काय करतोय का मगा जर नुसता मलाच म्हणतोय हे कर ते कर ते कर ते कर. तो काहीच करी नाही. लागली यायला बुरबुर तुम्ही बघा तर हे का लागली की यायला. तिकडच बघा आपल्या पाडी कसली चालू आहे. पण याला शेळ्या सोडायच्या तिकडे घेऊन जायच्यात म्हणतोय. तिकडे बरोबर चालू आहे. आणि आपण दादा गोठा गळायला लागला आपला. आपण म्हणून तो पार आता गोठा गळायला लागला या तिथं वरून पत्रा फुटला त्याचा लय गळतोय लय. मी तरी तिथं हे लावलंय मगाशी आलतो का तवा गाईज हे लावलं बरं का. त्याच्यामुळे तरी इथं थोडस हे झालंय, नाही तर लय गळतोय गोठा. आपलं हे काय इथं बघ गाईज पुण्याला राहायला गेलाय तर बघा ट्रॅक आणि बघा मग आपलं 100 रुपयाचं हातगाड्यावरलं शर्ट असलं का शर्ट आहे. ही पॅन्ट इथं मधून अशी शिवली फाटली तिथं. आपल्या वडापावच्या चपला याच्यावरच सकाळी पडलो. 30 टाकली तेव्हा पडलो, नाही तर पडलोच नसतो. बिना चपलाच असतो तर दुसरी कोणती अशी तरी नसतं पडलं. पण याच्यावर टाकलो लय लागलं. लय मुक्काच मार बसलाय बघा. लागला यायला पाऊस थोडा दम धरतोय थोडा येतोय. कालच्या संध्याकाळच्या धरून चालू आहे गाईस. पावसाला काहीच करावं पण वातावरण बघा भोकच झालंय. याच काय खातोय कुत्र. दादा कुत्र काय खातोय. तुझं ब्लॉग बंद करा अगोदर काम कर काहीतरी. ते कुत्र नादी लागला बसलाय वर्षभर घेऊन. शेअर केला पाला आणून तरी शेअर घेऊन राहणार. तू चालला होतास ना घेऊन. तू पाणी पाहिजे तू बसायचं मोबाईल हातात घेऊन. मग काय करावं बरं. बर हात गाईस हापचडी आलाय. आणि ह्यो बघा पाऊस यायला लागला. ठळक दिसतोय. आपल्यासाठी पाऊस नवीन नाही तर पावसात हे करतो तू भिजो वाटत नाही. बर सकाळ धरून 2दा आंघोळ झाली हो. तुझ्या हाताने केलीस तू. हाताने केली गाईच. आता तुम्हाला रिअल गोष्ट सांगतो. आता सकाळ कोणी आता पाऊस वातावरण फोटो काढायला जाईन का नाही. व्ह्यू चांगला जायची फोटो काढायला. 10 वाजता गुरं पाणी पाहिजे नाही. आता हे आपलं नाव मोबाईल आहे का ते घेऊन फोटो काढायला गेला बरं का. मला म्हणला जाऊ गुरं पाणी पाहिजे. आता मी आलो गुरायला पाणी पाजलं ते पेल नाही. ते आपल्या ह्या वगैरे सोडलं तर ती
सोडलं का जी बोकाळी तास गेला मग त्या राड्यात मी पडलो ते जरा कपडे भरले आंघोळ करावं लागली आणि आता म्हणतोय की तो आज केलं मग फोटो काढायला जायची किंवा मी सांगितलं होतं त्याला बघा लागलं जास्त यायला याच्यात आता मै चुकी का कोणाची तुम्ही सांगा कुणाशी बांधायची इकडल्या कोपऱ्यात ते आतापासूनच लय राडा करीन काय नाही बघ बरं काहीच नाही आता एवढं आवडतो नाही तर ते लई जेवण करीन आमचं दादा हे करडू आपलं सकाळ धरून मोकळच आहे बाहेर काय लागलं आपण गेलो अरे थांब ना जरा जाऊ मग टेप करायची होती तिला आमड्या पडशी तर काही आता एका वगैरे सोडायला तिघ इथं बरं का आमड्या पडशी हे नाही पडत नको घेऊन समजा अरे चिखला का पाय घसरला काय पडलं लागेल होय थांब अवघड तोंडाच्या काय हो बाबा थांब ना थांब ना नको थांब ना बुवा काढली की तशीच बुवा काढून देणारी नाही का? थांबे हे थांब ना आपल्या बोकाची आत. सोडू तर दम धर ना मग बाहेरच तू बाजूला काढलं. तिथून आतमध्ये जाणार डायरेक्ट का काढेल तू आतमध्ये जाणार तू बाजूला पहिली हे तिथे जर अंगावर गेली तर तिला कळणार मग ती पडल्याशिवाय तिला कळणार नाही सुटलेली मला माहिती आहे, आतमध्ये जाणार आहे. होय! सरक हल बिंगून घ्या थाईन ना समजा जरा. हल गाईचं दणकाला बेकार आहे आमचं तुम्हाला काय तर सांगतो फायनली गाईज कशी तरी आत घातले का तिने सकाळी मला पाडली त्याच्यामुळे आता दोघं तिघ जण होते तिला धरायला तिचं काम असले अवघड आहे त्याच्यामुळे इतके जण लागायचे तर आता बाहेर नाही काढायची. दार मजमईच बाहेर काढून दार काढायची रुईना. ये बारक ये दिसा पण जाऊ दिसली तुमची आज छान येत पेंडी दम ना याला तोडायची दादा तोडीन ना नाही तोडायची मी म्हणतो आयाची ते म्हणतो ना मला तोडायची सर सर काय अशी चाना उली 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 करून निरच बसू गडीभर आणि निदान एक दोन पेंड्या घालू त्यांना तर गाईज आता यांना खायला टाकले आणि तुम्हाला राडा दाखवू का आता राडा कसा झालाय त्या बरं का त्या का म्हैस खाती त्या का आणि एवढं साजू गोटा याच्यातून बघा बरं का किती कोंबिले तर इकडे ह्या दोघी बरं का मायलिक ह्या ही मै साडी ही वगार इकडे बारकी वगार इथं दादा इथं मम्मी आणि इकडं मी एवढी आहे तिकडं गळतोय त्याच्यामुळे इथं काहीच नाही केले बघा यांच्या बशी बसल्या नेऊन तू त्या कोपऱ्यात होय खराब फसले का आणि ती बाहेर काढून अरे काढ बाहेर त्याचं चांगलं बोंब करू आपण हा, मग ते दोघी जगूनच द्या त्यांची. तिला नाही बरं इकडे म्हणते हा, मग तिला घरी येऊन ते काही खायला काय. बघा कसं चालू इथं तुम्हाला आता अरे तुझ्या काय झालं तुला 17 बारा सांगितलं ना मोबाईल म्हणून तू तुम्ही असं बावटवणी कर मोबाईल इकडे साईडला मग मी तर मोबाईल मोका आहे ना पण पडलं तर मग मोकार फुटायचं उदाहरण कुठे मोकळा द्यायचं हे काय इथं गुतलेला आहे पगारी आवला दिसली, तुला काय का म्हणता साखर तुम्हाला निघाला आणि तू आणि काय तुम्हाला दाखव का बाहेर राडा कसा झालाय त्या घर का तिथं चिखुल्यान तेव्हा घर चला का तेव्हा तिकडं पण तिथं बघा कसलं झालं बेकार तिकडं पलीक हे बघा तिथं झाडलंय त्याच्यामुळे तिथं थोडं कोरड झालं बरं का नाही तर नात गोट्यात तर बघा गायची सपार करायला आमची मम्मी ना ऐकते होती तेव्हा कसली चिडचिड झाली त्यांनी सपाक वस्तीत केलंय हे बघा इथं कसला राडा झालाय आणि का आमचा गोठा बघा कसलाय बघा कसला राडा हे अख्खं गळायला लागलं
जाऊ जाऊ जसं आहे तसं. तरी चालायची घरी. ते आहे का जाऊ द्या काही जातं. या पावसात आपल्याला काहीच नाही करता येणार. मोका राडा होत चाललाय. बाकी इकडं कोरडे इकडंच आतापासून गुरं बांधायला सुरुवात करणार आहेत आम्ही. हे का बुरबुर येते तरी पावसात मी व्हिडिओ शूट करतोय. कोणतं पिवळं आता दादाच हे नव्हतं का तिथे. जाऊ द्या काही. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता पाऊस आता किती वाजता राहते चालू काय माहिती. जास्तच यायला लागला. आपला मोबाईल भिजतोय. बाय बाय गाईस.